मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करत असताना संगमनेरच्या तहानलेल्या जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचं बळकटीकरण होत आहे. जलव्यवस्थापन पंधरवाड्याच्या निमित्तानं कालवे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तसेच नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय. संगमनेर शहरातील जलसंपदा विभागाच्या वतीनं मालपाणी लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा तसेच जलप्रतिज्ञा आणि जनजागृती रथाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला. यावेळी या कार्यक्रमाला सेवानिवृत्त अभियंता उत्तम निर्मळ, ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, ज्येष्ठ नेते दिलीप शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर, RPIचे शहराध्यक्ष कैलास कासार, रऊफ शेख, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, शरद गोरडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांनी जलव्यवस्थापन पंधरवाड्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली. आदरणीय विखे पाटील साहेब यांनी जलसंपदा विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर अत्यंत विद्युत गतीने जलसंपदा विभागाचा कार्यभार कशा पद्धतीने चांगला करता येईल, लोकाभिमुख करता येईल. आतापर्यंत जलसंपदा विभाग हा फक्त तांत्रिक मुद्दे तसेच जलसंपदा विभाग काय चाललं आहे तेवढे ते दररोजचे कामं आणि त्याच्या अनुषंगाने जे काही कामं होतात त्याच्या अनुषंगाने हा काम करत होता. तथापि साहेबांनी आम्हाला सामाजिक दृष्ट्या सुद्धा तेवढं प्रबळ होण्यासाठी हा जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 हा 15 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत अक्षय तृतीयेला याची सांगता होते आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणावर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात तसेच संगमनेरमध्ये सुद्धा तेवढ्या जोशात हा करायचा आहे आणि आम्ही सुद्धा या कार्यक्रमासाठी अत्यंत आतुर आहोत आणि आपल्याशी संवाद करायला आम्ही 15 दिवस पूर्णपणे मोकळे आहोत. आम्हाला ही डिपार्टमेंटने मुभा दिलेली आहे, त्याबद्दल मी माननीय मंत्री महोदय तसेच पालकमंत्री महोदय विखे पाटील साहेब यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांचं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय यांनी मोठ्या प्रमाणावर मागच्या 10 दिवसांमध्ये आम्हाला एक कृती कार्यक्रम आखून दिला आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वे प्रशिक्षण घेणे, लोकांबरोबर आपण संवाद करणे, शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून आणण्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठात जाणे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण महानगरपालिका, नगरपालिका यांच्याशी संवाद साधून कशा पद्धतीने आपल्याला पाणी बचतीचे उपाय करता येतील, पाण्याचा वापर हा अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येईल. माननीय मंत्री महोदय यांनी पाणी हे जीवन आहे हे विषय वाटतं प्रत्येक क्षणाला त्यांच्या मनात असतं आणि त्याच्यामुळे ते जीवन कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त वापर सक्षमपणे करू शकतो याच्यासाठी ह्या कृती पंधरवाड्यात वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला आपत्ती व्यवस्थापन आहे, महसूल विभागाच्या नावे आमच्या ज्या जमिनी आहेत त्या महसूल विभागाच्या नावाने करणे, असे सगळे उपक्रम आम्ही ह्या 15 दिवसात राबवणार आहोत. याच्यासाठी आम्ही तुमच्या दारी येणार आहोत. जसं शासन आपल्या दारी असं होतं त्या पद्धतीने पाटबंधारे विभाग आपल्या दारी ही संकल्पना प्रथमच महाराष्ट्र राज्यात राबवली. याबद्दल माननीय मंत्री महोदयांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्याकडे एनर्जी चालली आहे, त्यामुळे माननीय आमदार महोदयांना तेच सांगितलं मी. आता आम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय नव्हती, फक्त डिझाईन घ्यायचं, कामं करायचे, त्याच्यानंतर ते कामं मार्गी लागावे, पाणी सोडावं एवढंच होतं. आम्ही कधी लोकाभिमुख नव्हतो. पण या कार्यक्रमाच्या दृष्टीने या 15 दिवसामध्ये माननीय मंत्री महोदयांच्या सूचना आहेत की कोणी ऑफिसला नसावं, फक्त फील्डवर असावं.
जेणेकरून आपण लोकाभिमुखी करून लोकांना काय पाहिजे आहे एवढ्यासाठी जलसंपदा विभाग आपल्या दारी येणार आहे। प्रत्येक ठिकाणी आमचे लोक आपल्याशी असतील, आपल्या संबंधित असतील। आपल्याला जे पोस्टर दिलं आहे त्याच्यामध्ये 15 दिवसाचा कार्यक्रम आणि त्याच्या बाजूला त्याच्या बॅक साईडला आपल्याला निवडण्याचा कमांड सुद्धा दिला आहे, जो आपला खूप हृदयाचा विषय आहे, जो 50 वर्षापासून होत नव्हता, जो या मागच्या 3-4 वर्षात पूर्ण झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण कमांड सुद्धा दाखवला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख कामांचे निर्णय होत आहेत। जलसंपदा विभागाच्या माध्यमातून या राज्याला दुष्काळमुक्त करणं हा संकल्प महायुती सरकारचा आहे। वर्षानुवर्षे तालुक्यातील काही गावं अद्यापही पाण्यापासून वंचित आहेत। या गावांना पाणी मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपाययोजना सुरू केल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे। नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री झाल्यानंतर त्या खात्यामध्ये विविध बदल झाले, जे आता असलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा अपेक्षित नव्हते। यापूर्वी झालेल्या जलसंपदा मंत्र्यांकडून लोकाभिमुख लोकांपर्यंत जाण्यासाठीचे उपक्रम कधी राबवले गेले नव्हते। जलसंपदा विभाग हा नेहमी लोकांपासून साईडला राहिला गेला होता। आज आपले नेते यांचं मी सर्वप्रथम तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या या पंधरवड्याच्या उपक्रमाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करतो। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिवसेना नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब असेल, तसेच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। परंतु पायाभूत सुविधांचे बळकटीकरण झाल्याशिवाय राज्य दुष्काळमुक्त होणार नाही हे जाणून 24 तास जनतेमध्ये असणारे, जनतेच्या सुखदुःखात असणारे, जनतेच्या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी लक्ष देऊन ती सोडवण्याची भूमिका असणारे आपले नेते मंत्री विखे पाटील यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने या कृती पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करून जलसंपदा विभागाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। त्याचं सुद्धा आपण सर्वांनी स्वागत करायला हवं। पण कालव्यावर झालेला अतिक्रमण असेल किंवा कालव्याची वन क्षमता कमी झाल्यामुळे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळू शकत नाही। अनेक वेळा पाण्याचा अपव्यय होतो। पाणी प्रदूषणाच्या संदर्भातील गांभीर्य सुद्धा खूप मोठे आहे। अशा सर्व प्रश्नांना उपाय शोधण्यासाठी हा पंधरवडा महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरेल असा माझा विश्वास आहे। आपला भाग गेली अनेक वर्ष दुष्काळी परिस्थितीला सामोरं जातोय। भंडारदरा धरणामुळे या भागाला सुरुवात आली। निळवंड धरणाचा भाग लाभ जिरायती भागाला आता होऊ लागला आहे। उपलब्ध पाण्यावर या भागाची शेती अर्थव्यवस्था असली तरी भविष्यातील पाण्याचे आव्हान आपण वेळेस ओळखणे गरजेचे आहे। त्यामुळे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील नदी जोड प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे करण्याचे काम महायुती सरकारने सुरू केले आहे। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून साहेब ते निश्चित पूर्ण करतील याची मला खात्री आहे। चांगल्या पद्धतीने होऊ शकेल। आज पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अतिरिक्त पाणी निर्माण करूनच आपल्या भागाची गरज पूर्ण होऊ शकेल। जलसंपदा विभाग यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे। या पंधरवड्याच्या माध्यमातून शेतकरी असतील, कार्यकर्ते असतील यांनी पाण्याबाबत जाणीव आणि जागरूकता निर्माण केली पाहिजे। पाणी असेल तर विकास होईल। त्यामुळेच पाण्याचा वापर सुद्धा जपून केला पाहिजे। पाणीपट्टी भरली पाहिजे। पाण्याचं सुयोग्य केलं पाहिजे। मगाशी आपण जे जलगीत ऐकलं त्यामध्ये त्या जलगीताच्या प्रत्येक शब्दामध्ये पाणी बचत कशी झाली पाहिजे याचा उल्लेख केला गेला आहे। सूक्ष्म असेल तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याचा अपव्यय जो होतो तो टाळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे।
निसर्गात होत असलेले बदल हे आता सध्या आपल्या सर्वांसमोर खूप मोठं आव्हान आहे. त्यातून आपला तालुक्यातील काही गावं अजूनपर्यंत गेल्या 40-50 वर्षापासून थांबलेली आहे. ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, यामध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा कुठेतरी सामूहिकपणे पुढे यावं लागेल. ती आपली सुद्धा जबाबदारी राहावं लागेल. आज जर पाणीच नाही राहिलं, तळेगाव निमून भागाला आणि साखरपाडा भागाला, त्या भागातील आपल्या जसं आमदार झालोय, कार्यकर्त्यांचा उत्साह खूप आहे. आणि आपल्याला निश्चित मी सुद्धा या निमित्ताने सांगू इच्छितो का खाते वाटप होताना मला धाकधूक होती. जलसंपदा खातं नेमकं जातंय कोणाकडे? जलसंपदा खातं नामदार साहेबांकडे आल्यामुळं ज्या दिवशी ते जाहीर झालं, खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांची इच्छा होती, साहेबांनी जलपरिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी सह्याद्रीकडे जे पाणी वाहून जातंय ते इकडे आणण्यासंदर्भात त्याबाबत साहेबांची खूप तळमळ होती. आणि ते बघा, ते भाग्य, तो योग, खासदार साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये पूर्ण झालं. आणि आपल्या सुद्धा संगमनेर तालुक्यातील पाण्याचा जो प्रश्न बनलेला आहे, हा संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम होण्याचं भाग्य सुद्धा नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला मिळणार आहे. मी तुम्हाला या निमित्ताने खात्री देतो, मी तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे. जलसंपदा विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने संगमनेर तालुक्यातील प्रत्येक थेंबाचं व्यवस्थापन शासनसुद्धा पद्धतीने आणि जबाबदारीने केलं जाईल. हा जल व्यवस्थापन कृती पंधरवडा फक्त एका पंधरवड्यापुरता मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा एक अविभाज्य भाग व्हावा, ही माझी प्रामाणिक इच्छा राहील. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पाण्याचं योग्य नियोजन करून पुढे चालायचंय. गेले कित्येक वर्ष गावांना पाणी मिळू शकले नाही, याचं एक कारण म्हणजे इथं व्यवस्था पाहिजे त्या उभ्या राहिल्या नाही. परंतु आपल्या महायुती सरकारचा एक निर्धार आहे, प्रत्येक गावामध्ये पाण्याची उपलब्धता कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच मला वाटतं मागं साहेब मध्य प्रदेशला गेले होते मंत्री महोदय, त्यांनी तिथे मोहनपुरा येथे जाऊन 20 TMC धरण जे फक्त 5 वर्षामध्ये पूर्ण झालंय. आणि आपल्याकडे निळवंड पूर्ण व्हायला 40-50 वर्ष लागली. त्यामुळं आज अतिशय योग्य व्यक्तीच्या हातामध्ये आपल्या जलसंपदा विभागाची धुरा गेली. यापूर्वी सुद्धा महसूल मंत्री असताना साहेबांनी महसूल पंधरवडा असेल, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन आपल्या दारी असेल, असे विविध उपक्रम राबवले. आणि आता सुद्धा जो जलसंपदा विभागाकडून कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, या कार्यक्रमामध्ये सुद्धा पंधरवड्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा आज शुभारंभ होतोय. 16 तारखेला अधिकारी कर्मचारी यांचं प्रशिक्षण व ई ऑफिस प्रणाली, म्हणजे कधी जलसंपदा विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटलं नसेल का आपल्याकडे ही ऑफिस प्रणाली सुद्धा सुरू होती. 15 दिवसामध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या पत्रिकेचं विमोचन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी झाले. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट. रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी. तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस. ईश्वर संजय शिंदे 78 75 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41.